नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. आता अक्षय जेव्हा मालविकाला अंगठी घालायला लागलेला असतो तेव्हा काका म्हणतात, एक्सक्यूज मी, थांबा थांबा थांबा. आणि सगळे आता बघायला लागतं काकाकडे. काका पटकन येतो आणि इरावतीला धक्का देऊन अगदी अक्षयच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. इरावती म्हणते, काय? सॉरी सॉरी सॉरी. कसं आहे ना, अक्षय रावांचा हात थरथरतोय आणि तो कोणीतरी पकडायला हवाय ना. मालविकाच्या हाताला दुखतंय म्हणून रमाने पकडलाय, पण अक्षयरावांचा हात कोण पकडणार? मी पकडतो ना अक्षयरावांचा हात. अक्षय म्हणतो, नाही मी बरा आहे. नाही नाही, हात थरथर कापतोय. नाही कसं, मी धरतो की. काका म्हणतात, मी सपोर्ट देतो इथून, इकडून मी सपोर्ट आणि तिकडून रमा सपोर्ट. आत्याबाई बॅलन्स होऊन जाईल ना, अनबॅलन्स काही राहणार नाही. आता इरावतीला राग आलेला असतो, पण सगळ्यांच्या समोर काय करणार? चेहऱ्यावर खोटं हसू आणते. मालविकाच्या बोटात अंगठी घालाऐवजी चुकून रमाच्या बोटात अंगठी घालतील बरं अक्षयराव. धरा धरा, तुम्ही अक्षयरावांचा हात धराच. आता सगळे या मावशीच्या बोलण्यावर टाळ्या वाजवायला लागलेले असतात. इरावती म्हणते, झाले असतील फालतू विनोद, तर महत्वाचा कार्यक्रम सुरू करायचा का? अक्षय आता मालविकाच्या बोटात अंगठी घालणार तेवढ्यात काका म्हणतो, एक मिनिट. आणि काका वर बघायला लागलेला असतो. काका वर बघतो म्हणून सगळी जेवढी मंडळी तेवढी वर बघतात, याला वर काय दिसतंय. आणि जेव्हा सगळे वर बघायच्या नादी लागले तेव्हा काका जोरात शिंकतो आणि अक्षय घाबरतो आणि अक्षयच्या हातातली अंगठी पडून जाते. अंगठी पडल्या पडल्या मावशी जवळ येते आणि त्या अंगठीवर पाय देते. जेवढी लोक कार्यक्रमाला आलेली आहेत तेवढी सगळी लोक अंगठी शोधायला लागलेली असतात. इकडे पडली इकडे पडली, सगळीकडे शोधाशोध सुरू होते. आपली रमा सुद्धा प्रामाणिकपणे ती अंगठी शोधायला लागलेली असते. अंगठी शोधत असताना सोफ्याच्या खाली सीमाची बाहुली सापडते रमाला. रमा म्हणते, सीमा बाहुलीशिवाय तर राहू शकत नाही. मग इथे बाहुली कशी? आता हिला शंका आलेली असते की काहीतरी काळा बाजार नक्की आहे. सीमा झोपी वगैरे गेली नाहीये, कदाचित तिला जबरदस्तीनेच डांबून ठेवलंय हे इरावती आत्याने. अंगठी पायाखाली दाबून ठेवलेली आहे, त्यामुळे काही कुणाला सापडत नसते. सगळे आता शोधाशोध करत असतात आणि अक्षयची आणि मालविकाची एंगेजमेंट परत एकदा थांबलेली असते. आता मात्र काकाने चांगलाच घोळ घातलेला असतो. मालविका जोरात ओरडते, काय करताय हे? काय असं? काका म्हणतात, सर्दी आहे ना मला, त्याच्यामुळे असं झालं, सॉरी बरं. अक्षयचा हात अजूनही थरथर कापत असतो. मालविका म्हणते, अक्षय तू अंगठी घाल, तू नको या लोकांकडे लक्ष देऊ. थरथर हात कापतो आणि अंगठी घालायला लागतो. अरे अंगठी कुठे माझ्या हातातली? आता परत अंगठी हरवली. परत सगळ्यांनाच आश्चर्य झालं की अंगठी हरवती तरी किती वेळा, अंगठी काय सापडणार नसते. इरावती आत्या म्हणते, ही अंगठी इतक्या वेळा कशी हरवते? इकडे आता सीमा प्रयत्न करत असते की त्या रूम मधून बाहेर यायचं आणि माझ्या अक्षयचा साखरपुडा कोणासोबत होतो हे बघायचं. रमासोबतच माझ्या अक्षयचा साखरपुडा झाला पाहिजे. आत्या म्हणते, मला वाटलंच होतं तुम्ही लोक काहीतरी घोळ नक्कीच घालणार. काका म्हणतात, आत्याबाई घोळ कसला? शिंक नॉर्मल आहे. शोधा, अंगठी शोधा. बडबड करण्यापेक्षा शोधावं, इतक्या वेळात अंगठी सापडली असती. किती बडबड करता हो आत्याबाई. अक्षय तर डोक्याला हात लावूनच बसलेला असतो, कारण हे काय चाललंय त्याला खरंच आता चक्कर यायला लागलेली असते. हा प्रकार तरी काय? दुसऱ्यांदी असं झाले की अंगठी हातातून पडली. मालविकाला इतकी घाई झालेली असते एंगेजमेंटची की त्या लोकांसोबत स्वतःही अंगठी शोधायला लागलेली असते. रमा मात्र अंगठी शोधत नाही. आता तिचं वेगळंच काम सुरू झालेलं असतं. बाहुली सापडल्यामुळे तिला वेगळी शंका आलेली असते. ती घाईघाईने त्या हॉलमधून बाहेर पडते. इरावती अंगठी शोधत असते, पण तिचं रमावरही बारीक लक्ष असतं. ती राणीला पकडते आणि म्हणते, रमा कुठे गेली? बहुतेक बाहेर गेल्या असतील त्या. जेवणाचा हिशोब करायचा होता ना, म्हणून त्या बाहेर गेल्या असणार आहे. एवढ्या गोंधळात मालविका रमा कुठे गेली हे शोधण्यासाठी बाहेर गेलेली असते. अक्षयने आता चक्क डोक्याला हात लावलेला असतो आणि त्याचं डोकं खरंच बधीर झालेलं असतं. हे नेमकी चाललंय तरी काय? ती लोक बाहेर असतात. मॅडम हिशोब करायचा आहे. इरावती आता फारसं काही लक्ष देत नाही आणि ती रमाला शोधत असते की रमा कुठे आहे. डेकोरेशन, केटरिंग आणि स्टाफचं पेमेंट सुद्धा बाकी आहे. फटाफट पेमेंट करा, आम्हाला उशीर झालाय. इरावती म्हणते, माझ्याकडे? हो मॅडम, कार्यक्रम तुमच्याच घरी आहे ना? इरावती म्हणते, माझ्यासोबत कुठं बोलणं झालं तुमचं? अक्षय सोबत झालं की रमासोबत झालं? त्या बुटक्या मॅडम नाही का, त्यांच्यासोबत झालं की काय? तो म्हणतो, मॅडम कोणाच आलेलं नाहीये बाहेर, पहिल्यांदाच तुम्ही बाहेर आला आणि म्हणूनच तुम्हाला विचारलंय. इरावती म्हणते, रमा सीमाला शोधायला गेली असणारे नक्कीच. ती गप्प काय बसणार नाहीये. सीमा आता बरोबर त्या खिडकीतून बाहेर आलेली असते आणि हे केटरिंगवाले लोकांची जी गाडी असते त्या गाडीच्या मागे येऊन उभी राहते. समोर बघते तर काय, तिला इरावती दिसते. ही सीमा आता इरावतीला घाबरलेली असते आणि त्या गाडीतच जाऊन बसते. तो माणूस असतो, म्हणतो, मॅडम काय झालंय? तुमच्याशी बोलतोय, हिशोब करा, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला बाकीची पण काम आहेत. ऑनलाईन पेमेंट द्यायला लावते की तुमचं?
अहो मॅडम लवकर द्या, ऍडव्हान्स पण खूप कमी दिला होता. पळून चाललो की काय आम्ही? पळून चालले असं नाही, पण मलाही समोरच्याचं पेमेंट करायला लागतं ना. ही सीमा त्या गाडीत बसलेली आहे. गाडी चालू करून जर ती लोक गेली तर सीमाही कुठेही जाऊ शकते. रमा आता आई आजीला हळूच बोलवते आणि आई आजी सुद्धा लगेच गेलेली असते की रमा कशासाठी बोलवते. आजी म्हणते, आहे का सीमा इरावतीच्या खोलीत? नाहीच त्यांच्या खोलीत. रमाला आणि आई आजीला आता शंका आलेली असते की इरावतीनेच काहीतरी केलंय म्हणूनच सीमा गायब झालीय. मग अशी आईला जेवण द्यायला आले तेव्हा त्यांनी मला जाऊच दिलं नाही. मी जेवण देते असं सांगितलं आणि मला माघारी पाठवलं. आता इरावतीला सगळं करताना बघितलेलं असतं, त्यामुळे रमा म्हणते 100% हे इरावतीचंच काम आहे, दुसरं कोणाचं नाहीये. मग अशी जेवणही त्यांनीच दिलं आणि मी जेव्हा या दाराने आले कसला तरी मला आवाज आला, पण इतकी मोठ्याने गाणी लावली होती की कुठून आवाज येतो हे मला कळालंच नाही. आजी आवाज मात्र येत होता, दार वाजवल्याचा आवाज असावा. आणि इरावती आत्याने मला तो आवाज ऐकायला येऊ नये म्हणून डायरेक्ट मालविकाकडे पाठवलं. ही इरावती आत्या इतकी पोहोचलेली आहे ना की बस 100% तिने काहीतरी आईसोबत केलंय. आई आजी, आपण अडगळीची खोली शोधायचं का आईंना? तिथे पण ठेवू शकते ही इरावती. दोघे आता अडगळीच्या खोलीत गेलेले असतात सीमाला शोधायला. बरोबर अडगळीच्या खोलीत येतात. सीमा आवाज देतात. समोर तर काही जेवणाचं ताट असतं आणि त्यातलं काही एक खाल्लेलं नसतं सीमाने. ताट इथे म्हटल्यावर सीमा इथेच कुठेतरी असायला हवी. आजी आता आवाज देते, सीमा. रमाही म्हणते, आई आऊ कुठे? तुम्ही बाहेर या. आता आजी बघते की ते बॉक्सेस खाली पडलेले आहेत. रमा, सीमा कदाचित इथून बाहेर पडलेली असणार आहे. आपण बाहेर जाऊन बघूया. नाही, आधी अक्षयला सांगायला लागणार की सीमा मिळत नाहीये. ही प्रॉब्लेम होऊन जाणार. आधी आपण शोधूया, मदत लागलीच तर मग त्यांना सांगूया. रमा म्हणते, चला आपण शोधूया. त्या दोघी आता रूमच्या बाहेर आलेल्या असतात. तोपर्यंत केटरिंगवाल्यांची गाडी चालू करून ती लोक बिचारी चाललेली असतात. इकडे आता अक्षयला जाम असं टेन्शन आलेलं असतं आणि त्याने डोकंच पकडलेलं असतं की करू तरी काय हा गोंधळ आणि नेमकी होतही तरी काय. सगळी मंडळी अंगठी शोधाशोध करत असतात. अंगठी काय सापडायला तयार नसते, कारण ती सापडणारच नसते. मावशीने जी लपून ठेवलेली असते. अंगठी शोधून शोधून दमलो ग मी. मावशी म्हणते, हे खा तुम्ही हनी. अर्थाला मात्र आनंद येत असतो. ती हसत असते की काय चालली ही गंमत सगळी. मालविका येते आणि या मावशीला काकाला रागवत असते, कशी माणसं आहात तुम्ही? अख्खं घर अंगठी शोधायच्या मागं लागलंय आणि तुम्ही इथे येऊन खात बसला. काही कळतं की नाही तुम्हाला? पाहुण्यांना सुद्धा कीव आली की ते अंगठी शोधताय आणि तुम्ही मस्त निवांत खात बसला. खरंच कमाल या तुमची काका आणि मावशी. मालविका आता बडबड करत असते. मावशी म्हणते, मी काय करू? तुझी अंगठी आहे, तू शोध की. मालविका म्हणते, मला माहितीये तुम्हीच काहीतरी गडबड केलीये. अंगठी तुम्ही त्याला पावली नाही आणि मला भूक लागलीये, मी खातीये. कळतंय? तुझी अंगठी तू शोध. ही मालविका अगदी मूर्खासारखी करत असते. उठा, माझी अंगठी मला द्या. मला माझी अंगठी हवी. तुमच्याकडेच अंगठी, मला माहितीये चांगलं. अगदी बिथरल्यासारखी ही मालविका आता बोलायला लागलेली असते. मावशी म्हणते, मी खातीये आणि मी उठत नसते. कळालं? मालविका आता मावशीला ओढते आणि बाजूला करते. खरंच मावशीच्या पायाखाली अंगठी असते. आता मालविकाने बघितलेली असते अंगठी. आता काका आणि मावशी लाजल्यासारखे होतात की हिने अंगठी बघितली की ते आपल्याकडेच अंगठी आहे म्हणून. मालविकाने आता ती अंगठी उचललेली असते आणि या दोघांकडे रागाने बघत असते. मालविका म्हणते, काय बाई आहे ही विचित्र. अक्षयजी रिंग यांच्या पायाखाली होती आणि हे सगळं त्या रमाने केलंय मला माहिती की. काका म्हणतोय, परी 1 मिनिट. मावशी आणि काका म्हणतात, रमाच्या याच्यात काही एक संबंध नाही, परत तिचं नाव घेऊ नकोस. आता काय इरावती आलेली असते. काय माणसं आहे रे तुम्ही? एंगेजमेंट होऊ नये म्हणून कुठच्याही थराला चाललात का? लाज वाटत नाही का रे तुम्हाला? काय अंगठी लपून ठेवली, एंगेजमेंटमध्ये घोळ घातला. का करता रे सगळं हे? लाज वाटत नाही का असल्या गोष्टी करताना? इरावती आता काकाला आणि मावशीला बोलण्याचा एकही चान्स सोडत नसते. वाटतेल तसं बोलत असते या दोघांना. यांनी पटकन सांगून टाकलेलं असतं, हे काय जे केलंय ते आम्ही केलंय. यामध्ये रमाचा हात नाही, लक्षात ठेवायचं बरं. आता मावशी आणि काकाने रमाचं नाव तर काढून टाकलेलं असतं, पण कोण विश्वास ठेवणार? ते आता ड्रामा करायला लागलेली असते. रिंग लपवली तरी कशी? शी. काय विचार आहेत तुमचे घाणेरडे. इरावती म्हणते, घोळ घालणार म्हणजे यात काही शंकाच नव्हती. तुम्ही दोघं आहात म्हणजे घोळ घालणार हे 100% कन्फर्मच. आता अक्षयचं डोकं खरंच बधीर झालेलं असतं या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर येतात ना. मावशी म्हणते, इरा खरं सांगतेय मी, ही अंगठी माझ्या पायाखाली कशी आली मला माहितीच नाही आणि मला कळालंच नाही. कळालं जर असतं तर मी दिली असती ना पटकन ही अंगठी. इरा, तू माझ्यावर नको ते आणि घाणेरडे आरोप लावू नको इरा. मावशी आता इरावतीला उलट उत्तर देते. इरावती म्हणते, बासा आता. ओव्हर ऍक्टिंग झाली असेल तर आम्हाला उरलेला कार्यक्रम करायचा आहे. तुमची ओव्हर ऍक्टिंग आता बंद ठेवा. चल बाळा, आता एंगेजमेंट करूया. चल बाळा चल.
आता मालविकाचा हात पकडते आणि अक्षयच्या जवळ तिला उभी करते. अक्षय, चल बरं आता एंगेजमेंट करून घेऊया आपण. चल, ही अंगठी आता एकदाची ते मालविकाच्या बोटात घाल आणि एंगेजमेंट करून टाक. काही विघ्न यायच्या आधी आता पटकन घाल रे. अक्षयने आता अंगठी घालण्यास हात तीच पकडलेला असतो आणि एका हातात अंगठी धरलेली असते. अक्षय आता मालविकाच्या बोटात अंगठी घालणार. काका आणि मावशीला खूप वाईट वाटलेलं असतं. एवढे प्रयत्न करून शेवटी काहीच झालं नाही. आता हा अक्षय हिच्या बोटात अंगठी घालणार आणि साखरपुडा होणार. बिचाऱ्यांना खूप असं वाईट वाटलेलं असतं. पण मालविका आणि इरावती मात्र खूप आनंदी असतात की कितीही काही करा, आमची एंगेजमेंट होणार होती आणि ती होतीच आहे. कोणी काहीही वाकडं करू शकलं नाही. ह्या दोघी मात्र खूप आनंदी असतात. अक्षय काय आत्या सांगेल तसंच आणि तसंच वागत असतो. अंगठी पकडलेली असते आणि अंगठी घालण्यासाठी हिचं बोटही हातात पकडलेलं असतं याने. अक्षय आता अंगठीकडे बघतो आणि स्वतःचं मन त्याला सांगत असतं, अक्षय, हे योग्य नाही, हे चुकीचं आहे. काहीतरी चुकतंय अक्षय तुझ्याकडून. हे अंगठी वगैरे घालणं, साखरपुडा करणं हे चुकीचं आहे. अयोग्य गोष्ट आहे अक्षय आणि ती तू का करतोय. अक्षयचं मनच आता अक्षयला सांगत असतं की हे एंगेजमेंट वगैरे हा सगळा काही चुकीचा प्रकार आहे. नको करू प्लीज. अक्षय काय अंगठी घालण्यासाठी तयारच नसतो. इरावती आणि मालविकाचा अगदी जीव चाललेला असतो की कधी अंगठी घालायची आणि कधी नाही. अरे अक्षय, अंगठी घालतोय ना, मी काय सांगतेय तुला. इरावती सारखं म्हणत असते की अरे अक्षय अंगठी घाल. अरे अक्षय, काय म्हणतीये, मी अंगठी घाल एकदाची. हो हो आत्या, पण अंगठी काय हा घालत नसतो. अक्षयचं मन म्हणत असतं, स्वतःच्या मनाचा आवाज ऐक, नको करू एंगेजमेंट प्लीज अक्षय, नको घालू बोटात तिच्या अंगठी. आरोही आणि अर्था आता रडायला लागलेले असतात. त्या छोट्यांचं कोण ऐकणार, पण त्यांना आवडत नसतं की हे एंगेजमेंट वगैरे होतीये. त्या दोघी आता रडायला लागलेले असतात. आता शेवटी हिने इतकी जबरदस्ती केली आहे की तिने परत बोट पकडलेलं असताना ती अंगठी घालणार. तेवढ्यात आजी आणि रमा आलेली असते. इरावती यांना बघते आणि तिला परत राग येतो. आता ह्या आल्या म्हणजे नक्की काहीतरी पचका करणार. इरावती म्हणते, अगं रमा ये की, इकडे ये, जवळ ये. आजी पटकन सांगून टाकते, सीमा घरात नाहीये, ती गायब आहे. सगळीकडे शोधलं, सीमा कुठेच नाहीये. रमा आता घाईघाईने बाहेर आलेली असते आणि ती बाहुली घेऊन सगळीकडे आई आई असा आवाज येते. सीमा जेव्हा रमाचा आवाज ऐकते तेव्हा तिला असं वाटतं की बाहेर जावं, पण तिला काही सुचतच नाही की बाहेर कसं जायचं. आणि ती गाडीही चालू होत नसते. ती लोक म्हणतात, अरे गाडी का सुरू होत नाहीये. ते माणसं म्हणतात, झाली भाऊ एकदाची गाडी चालू, 1-2 डब्बे राहिलेत ना, दुसऱ्या फंक्शनचे तिकडे घेऊन जाऊ म्हणजे होऊन जाईल. सीमा त्या गाडीत बसलेली असते. गाडी चालू होत नाही, त्यामुळे त्या गाडीला झटके बसलेले असतात आणि त्याने सीमाच्या डोक्याला ती गाडी अशी दणदण आदळलेली असते आणि सीमा चक्कर येऊन त्या गाडीतच पडलेली असते. ती गाडी आता निघून गेलेली असते. रमा सगळीकडे शोधाशोध करते, आई आई. सीमा कुठेच सापडायला तयार नसते. मालविका म्हणते, अक्षयजी रिंग घाला ना हो माझ्या बोटात, एकदाची एंगेजमेंट तरी होऊन जाईल प्लीज. इरावती म्हणते, हा रमाचा काही नवीन प्लॅन आहे की काय एंगेजमेंट पुन्हा थांबवण्यासाठी, कारण तिलाही एंगेजमेंट झालेली चालणारच नाहीये. 100% रमाने काहीतरी प्लॅन केलाय की एंगेजमेंट होऊच नाही म्हणून. ती रमा आहे, रमोकडी का असे करते ना, कळतच नाहीये बाबा. आजी म्हणते, अक्षय खरोखर सीमा घरात नाहीये आणि रमा घाईघाईने तिला शोधायला गेली, कळतंय का तुला. आत्या, आई तुझ्या रूम मध्ये होती ना. अरे हो, माझ्याच रूम मध्ये झोपली आहे ती. का ऐकतोय हिचं खोटं नाटं आणि का बोलत बसलाय. आधी सीमाला शोध, कुठे गेली, काय गेली, ही खोटं बोलतीये. इरावती म्हणते, अरे अक्षय, माझ्यावर विश्वास नाहीये का तुला. म्हणजे मी खोटं बोलतीये, माझ्यावर अजिबात विश्वास राहिला नाही का. अगं आत्या, तसं नाहीये, तू ऐकून तरी घे, समजून तरी घे. आजी म्हणते, म्हणजे अक्षय माझ्यावर विश्वास राहिला नाही तुला. आजी आतापर्यंत कधी खोटं बोललीये का, चुकीचं वागलीये का तुझ्याशी. मग मी आता सीमाच्या बाबतीत कसं खोटं आणि चुकीचं बोलू शकतेय. सीमा अख्ख्या घरात नाहीये, घरभर शोधले रमाने आणि मी, ती कुठेही नाहीये. ती सापडणं आधी महत्वाचं आहे. ती कुठेही जाऊ शकते, तुला तर माहिती आहे ती कशी आहे, त्यामुळे तिला शोधणं आधी महत्वाचं आहे, कळतंय का तुला. हो हो हो, तुम्ही दोघेही जरा शांत बसता का, मला जरा विचार करू द्या. म्हणजे मी खोटं बोलते. अगं आता तसं नाहीये, तू तरी समजून घे की जरा. आई सापडणं ही महत्वाचं आहे ना. आई जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत एंगेजमेंट मला काही करायची नाहीये, कळालं का. आणि आता प्लीज फोर्स करू नकोस, मला आधी आईला शोधू दे. काका आणि मावशी म्हणतात, शुभ कार्य म्हणल्यावर आई तर हवीच आहे ना, आधी आईला शोधा, त्याच्याशिवाय हे कार्य होणार नाही. परत एकदा ही मालविका चांगलीच थोबाडावर पडलेली असते, तरीही तिची हौस होत नाही, एंगेजमेंटसाठी उतावळीच असते. काका आणि मावशीला खूप आनंद झालेला असतो. वा, या ना त्या कारणाने एंगेजमेंट थांबली ना, मस्त मज्जा आली. इरावतीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. काही केलं तरी ऐन वेळेला कशी ही लोक घोळ घालतात त्यांचं त्यांना माहिती.
अक्षयने आता अंगठी इरावती आत्याच्या हातात दिलेली असते आणि जोरात तो पळत बाहेर जातो. माझी आई कुठे गेलीये हे शोधणं सगळ्यात महत्वाचं आहे. मालविका आता खाली बसून घेते आणि आता ती रडायला लागलेली असते. इरावती अंगठी हातात घेते आणि त्या अंगठीकडे बघत असते की हा तमाशा चाललाय तरी काय. अक्षय म्हणतो आई घरात नाहीये. म्हणजे मग कुठे? काहीतरी तरी माहिती असणार. रमा म्हणते नाही माहितीये मला. अडगाईच्या खोली शोधलं तिथेही नाहीयेत त्या. अडगाईच्या खोलीत होत्या आता तिथे नाहीये. अडगाईच्या खोलीत? आत्या तर म्हटली माझ्या रूम मध्ये. मग अडगाईच्या खोलीत कशी गेली? सगळं नंतर सांगते. आधी त्यांना शोधू तेवढा वेळ नाहीये हे सगळं सांगत बसणे. अगं नंतर सांगते म्हणजे काय? आत्या तर म्हटली माझ्या रूम मध्ये आणि तू म्हणते अडगळीच्या रूम मध्ये. नक्की काय चाललंय? त्या रूम मध्ये बॉक्स वगैरे बाजूला केले आणि त्या दाराने त्या बाहेर निघून गेल्या. अगं बाहेर पडली म्हणजे काय? एकटीच बाहेर पडली तर ती गोंधळून जाणार. तिला काहीही कळत नाही. घराच्या बाहेर गेली की तिला काही सुचत नाही. आता खरंच काय करू आणि कुठे शोधू माझ्या आईला? तू काय सांगतेय रमा? रमा म्हणते हे बघा मलाही माहित नाही त्या कुठे कधी कशा गेल्या, पण नाहीये म्हणून त्यांना शोधतीये ना मी. अक्षयचा खूप जीव असतो आईमध्ये. अगदी वेडा पिसा झालेला असतो. माझी आई नेमकी असेल तरी कुठे आणि काय अवस्था असेल तिची. आई आई असं जोरे जोरे ओरडायला लागलेला असतो. टेन्शन घेऊ नका. सापडतील त्या इथेच कुठे आसपास असेल. आपण शोधूया. काही टेन्शन घेऊ नको. कळतंय का तुला बोलायचं? अक्षय आता रमाचा हात पकडतो आणि पळतच सुटलेला असतो. आपण दोघं मिळून शोधूया. रमाचा हात घट्ट असा पकडलेला असतो आणि दोघंही धावत सुटलेली असतात आपल्या सीमाला शोधण्यासाठी. इरावती टेन्शन मध्ये आलेली असते. काय करू आणि काय नाही हे इरावतीला आता सुचत नसतं. कारण सीमा नाही म्हटल्यावर तिला टेन्शन तर येणारच. इरावतीला इतकं टेन्शन असतं तेवढ्यात मालविका तिचा हात पकडते आणि म्हणते इरावती आत्या आता काय करायचं? सगळं संपलंय. आपण सीमाला किडनॅप केलं हे सगळ्यांच्या लक्षात येणार का? आता मात्र काही हातात शिल्लक राहणार नाहीये. अक्षयजींना एकदा कळालं की आपण दोघींनी मिळून सीमाला किडनॅप केलं होतं. आता मात्र एंगेजमेंट काय काहीही सुद्धा राहणार नाहीये आपल्या हातात. आता सगळा घोळ झालाय आणि हातातून सगळं निसटलंय. अक्षय समोर सुद्धा उभं करणार नाहीये. एंगेजमेंट तर लांब राहिली. अहो सेफ राहायला हवं होतं ना आपण. आता सगळंच अवघड झालंय. इरावती मध्ये अगं जरा शांत बस. मॅम ते जेवणाचं ताट त्या अडगळीच्या रूम मध्येच राहिले. मी जाऊन आणू का ते ताट? पुरावा संपून टाकते म्हणजे आपल्या डोक्यावर खापर फुटणार नाही आणि सगळं काही क्लिअर होईल. आणू का मॅडम ते जेवणाचं ताट मी पटकन? काका आणि मावशी घाईघाईने आलेले असतात. कॉंग्रॅच्युलेशन इरा, कॉंग्रॅच्युलेशन इरा. आता इरावती आणि मालविका जागेवर थांबलेले असतात. आम्ही कुठेही जात नाही आहोत. इरावती म्हणते एवढी खुश व्हायची गरज नाहीये. अक्षयने सीमाला शोधलं की परत एंगेजमेंट होणार आहे. कळलं का? अहो आत्याबाई अक्षय रमाचा हात धरून सीमाताईंना आणायला गेले. कधी एंगेजमेंट करणार? सीमाताईला आधीपासूनच वाटत होतं त्या दोघांची एंगेजमेंट व्हावी. तुम्हाला अजूनही वाटतं अक्षयराव परत आल्यावर या मालविकाशी एंगेजमेंट करतील? मावशी म्हणते सिली. इरावती आता चिडते आणि परत तो पेढ्यांचा बॉक्स उधळून देते. सिली कुणाला म्हणताय? सिली कुणाला म्हणताय? इरावती नाव आहे माझं. सगळ्यांना पुरून उरते मी. या सिली वगैरे काही बोलायचं नाही. तेवढ्यात काय आजी आलेली असते आणि तो पेढ्याचा बॉक्स खाली पडलाय तो बघत असते. आजी म्हणते विसर्ग. सगळ्यांना पुरून उरणारी इरावती. हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाक. संधी गेलीये हातातून. अक्षयला जेव्हा कळणार की तू सीमाशी कशी वागली तेव्हा एंगेजमेंट लग्न तो कशालाही तयार होणार नाहीये. इरावती तू आता हार मानून घ्या. हार पत्कर तू आता. अक्षय गुणावर लक्ष ठेवणार. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय तर सीमा ते बोलणार आणि अक्षय लक्ष ठेवणार नाही. इतक्या वर्ष मी जे करत आलीये ते आणि अगदी तसंच करणार. कळालं? अक्षय विश्वास फक्त माझ्यावर ठेवणार. त्या वेड्या सीमावर नाही. त्यामुळे काही एक होणार नाही आणि एंगेजमेंट होणार. आजी म्हणते किती खालच्या थराला जाणार आहेस ग इरा? किती खालच्या थराला जाऊन वागतीये. जरा लाज वाटत नाहीये तुला? जाणार आहे मी खालच्या थराला. तुम्ही जाऊ शकता त्यापेक्षाही खालच्या थराला मी जाऊ शकते आणि मी जाणार आहे. मी जाणार आणि स्वतःला प्रूव्ह करणार. तुम्ही काहीही करू शकणार नाही. कळालं? मी खरं काय ते अक्षयला सांगून टाकणार. तुला काय करायचंय नैरावती तू करच. तू काय करशील ग आणि काय सांगणार आहे अक्षयला? पुरावा पाहिजे अक्षयला सांगण्यासाठी. त्याला पटलं तर पाहिजे ना. ही आजी म्हणते अडगाईच्या खोलीत सीमासाठी नेलेलं ताट तसंच आहे. अक्षय येणार ते ताट बघणार मग त्याला कळेल की सीमा तिथेच होती. कळालं? चला हा पुरावा आहे का? म्हणजे ताट तिथे. चला चला बघूया आपण ताट कुठे. नाही चलाच तुम्ही आता. आता या दोघे निघालेले असतात. काका आणि मावशी म्हणतात हो हो हो. थांबा थांबा. गाडी रिवर्स घ्या. गाडी रिवर्स घ्या. आम्हाला वेडे समजता. तुम्ही तिथे जाणार ताट गायब करणार. अक्षय समोर मी किती शहाणी आहे मी किती हुशार आहे असं दाखवणार. शक्यच नाही. आम्ही सुद्धा आहोत तुमच्या बरोबरीने. कोणी कुठेही जायचं नाही. इथेच उभं राहायचं. कळालं? काका आणि मावशीने इरावती आणि मालविकाला जागेवरच थांबवलेलं असतं. मावशीने आता मालविकाचा चांगलाच हात दाबलेला असतो. इथेच उभा राहा. हलू नको. माझ्याशी गाठे.
इरावती म्हणते हो ना, हलत नाही, इथेच उभी राहते मी. अक्षय रमा इकडे तिकडे फिरत असतात आणि त्या सीमाला शोधत असतात, कारण अक्षयला माहितीये सीमा बाहेर पडली की तिला काही सुचत नाही, अगदी वेड्यासारखं होणार तिला. अक्षय बिचारा फोटो दाखवतो, ही माझी आई आहे, हिला कुठे बघितलं का, सगळीकडे बिचारा धावपळ करून शोधाशोध करत असतो. कुणीही सांगायला तयार नसतं की सीमाला बघितलंय म्हणून. आता अक्षय आणि रमा अगदी थकलेले असतात तिला शोधून शोधून, पण सीमा काय सापडत नसते. हे रमा, मला टेन्शन यायला लागलंय ग, आई कुठे गेली असेल? इतकी कमी वेळात आई इतक्या लांब कशी येणार? तिला नाही येता येणार इतक्या लांब. तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका म्हणजे माझी आई येते, टेन्शन येणारच ना. अहो हो, माझ्या लक्षात आलं. मी जेव्हा बाहेर आले तेव्हा टेम्पो सुरू होऊन निघालेलाच होता. तुमच्या एंगेजमेंटच्या डेकोरेशनला जो टेम्पो आला होता ना, तो टेम्पो आपण शोधूया. कदाचित टेम्पोमध्ये असू शकतात. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार थोडक्यात बघूया. अक्षय आणि रमा आता बरोबर त्या टेम्पोच्या मागे मागे आलेले असतात, त्या चौकात जिथे टेम्पो उभा आहे. अक्षय आणि रमा त्या टेम्पोच्या मागे मागे चाललेले असतात. बरोबर त्या टेम्पोवाल्याला थांबवलेलं असतं. तो म्हणतो काय प्रॉब्लेम आहे, माझ्या टेम्पोचा का पाठलाग करताय आणि अचानक येऊन काय समोर थांबलाय? अक्षय म्हणतो सगळं सांगतो, 1 मिनिट. अक्षय म्हणतो आधी टेम्पो उघडा आणि मला दाखवा तुमच्या गाडीत कोणी आहे का. अहो काय करताय? तो टेम्पोवालाही गोंधळून गेलेला असतो, कारण त्याला काही माहिती नसतं. मग हे वेड्यासारखं का करतात, त्यालाही जरा शंका येते. रमा आता त्याला व्यवस्थित सांगते, तुमच्या टेम्पोत कुणी बाई वगैरे सापडली का तुम्हाला? रमा त्या टेम्पोवाल्याशी बोलतच असते, चर्चा करत असते. तेवढ्यात काय अक्षय जातो आणि धाडकन त्या टेम्पोचं दार उघडून बघण्याचा प्रयत्न करतो. आई आई असा आवाज देतो आणि आई दिसते की काय बघतो. अक्षयने आता टेम्पोचं दार उघडलेलं असतं, पण त्यामध्ये सीमा आहे की नाही हे आपल्याला उद्याच कळणार, आज काही कळणार नाही. आता बघूया, टेम्पोत जर सीमा असेल तर सीमा खरं सांगेल का, आणि टेम्पोत जर सीमा नाही सापडली तर सीमा कुठे गेली असेल. कारण सीमा जर गायब झाली तर तिला घर सापडणार नाही किंवा कुठे जायचं काय तिला काही कळणार नाही. आता बघूया अक्षयच्या समोर नवीन काय संकट उभा राहणार. सीमा असेल का जर टेम्पोत, आणि नसली तर ती कुठे सापडणार, आणि घरी इरावती आणि मालविकाने काय तमाशा घातला असणार. मित्रांनो, आपल्याला हे सगळं काही बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.